नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. अवघ्या महाराष्ट्राला संताप वाटावा आणि या संतापामुळं अंगाची लाही व्हावी, अशा ह्या गुन्हेगाराला आमच्या समोर आणा आणि आम्ही त्याला गोळ्याच घालू, अशी नसरापूरच्या ग्रामस्थांची भावना किती योग्य आहे असं वाटावं. आणि गृहमंत्री म्हणून श्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या खात्याअंतर्गत अधिक सक्षमपणे काम करण्याची का गरज आहे, हे पुन्हा पुन्हा सिद्ध व्हावं, अशी ही घटना. गृहमंत्र्यांनी स्वतःच्या कायद्याचा म्हणजे त्यांच्या पोलीस दलाचा धाक हा बसावा ह्या दृष्टीनं काहीतरी एक्झाम्पल सेट केले पाहिजेत. नाहीतर एखादी अशी दुर्दैवी घटना घडते आणि ती घटना घडल्यानंतर काही काळ जनक्षोभ होतो आणि मग शक्ती कायद्याचं कारण सांगून, SITचं कारण सांगून, तपास नीट झाला आहे, पोलिसांनी उत्तम काम केलं आहे, अशी त्यांची पाठ थोपटून आपण काही काळासाठी स्वतःचं समाधान करून घेतो. पण ह्या सगळ्यामध्ये जे लोक बळी पडतात, ज्यांचे जीव जातात, ज्यांच्या कुटुंबातल्या सदस्यातले डोळ्यादेखत ही माणसं नाहीशी होतात, मरण पावतात, त्यावेळेला असणारा जो त्राग आहे, जो राग आहे, त्याची नाही भरपाई होत. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारनं, गृह विभागानं ह्या संदर्भामध्ये काहीतरी एक्झाम्पल सेट केले पाहिजेत. एक CCTV फुटेज बघा, 36 सेकंदाचं. या 36 सेकंदाच्या CCTV फुटेजमध्ये पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूरमधले घटना रेकॉर्ड झाली. जर हा CCTV नसता तर हा 65 वर्षाचा जो भीमराव कांबळे नावाचा आरोपी आहे, त्यांनी काय कृत्य केलं आहे ते कोणाच्याही लक्षात नसतं आलं किंवा शोधाशोध करावी लागली असती. एक 4 वर्षाची चिमुरडी आहे, ती आपल्या आजीला भेटण्यासाठी गावी आली आहे, सुट्टी लागली म्हणून असेल, आणि आल्यानंतर अतिशय विश्वासानं ह्या 65 वर्षाच्या माणसाच्या हातात हात घालून ती चिमुरडी जाताना दिसते आहे. आणि त्या चिमुरडीला हा 65 वर्षाचा नराधम गोठ्यामध्ये घेऊन जातो काय, तिच्यावरती अत्याचार करतो काय, 65 वर्षाचा आहे तो, आणि ती 3, 3.5, 4 वर्षाची चिमुरडी आहे. तिला काय वेदना झाल्या असतील, तिनं जगच बघितलेलं नाही आहे, आणि त्या जगातला हा सगळ्यात मोठा राक्षस तिच्या शरीराबरोबर खेळतो काय, आणि नंतर तिला चक्क दगडाने ठेचून मारतो काय, सगळं अकल्पित, अनाकलनीय आणि समाज कुठल्या दिशेला चालला आहे असं वाटावं हे सगळं प्रकरण आहे. आणि साहजिकपणे ज्या वेळेला ही चिमुरडी दिसत नाही आहे हे लक्षात आल्यानंतर ग्रामस्थ शोधाशोध करतात, तक्रार नोंदवली जाते, आणि मग चिडलेले ग्रामस्थ जे काही बोलतात, खास करून गृह विभागासाठी, ते ऐका. नमस्कार, मी नसरापूरचा एक नागरिक आहे. आमच्या गावात आतापर्यंत असं कधीच झालं नाही की आज महाराष्ट्र दिनाच्या दिवशी काळीगाव फसणारी घटना घडली. 60 वर्षाच्या नराधमानी, तो कुठल्या काय जातीचा असो, धर्माचा सुद्धा आम्हाला माहित नाही, कांबळे, त्या हरामखोराचं नाव भीमाजी कांबळे, त्यांनी 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला आणि तिला मारून टाकलं. ही 3 वर्षाची मुलगी, त्याचे आजोबा बनेश्वर मंदिरात 50 वर्ष त्यांनी काम केलं, आणि त्या दिदीवर अशी वेळ आली, अख्खं गाव आम्ही बंद केले. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, जोपर्यंत पालकमंत्री येत नाही, फाशीची शिक्षा होत नाही त्या हरामखोरांना आल्या काय कांबळेला, तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही. पूर्वी 2 गुन्हे असताना त्याला सोडलं कसं काय हा. प्रशासनाने? 4 वर्ष तो आतमध्ये होता यारवड्या जन्मला. त्यांनी त्याच्या भावाच्या पूर्व बलात्कार केला म्हणून 4 वर्ष तो आतमध्ये होता, आणि त्या नराधमांनी 3 वर्षाच्या मुलीवर आज बलात्कार करा आणि तिला गोठ्यामध्ये खलास करून टाकलं. जोपर्यंत आमचा मागण्या मान्य पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठत नाही. पोलिसांनी काय करायचे ते करू द्या. अजिबात काय बोलू नको, सगळे इकडे येतात. गावातल्या सगळ्या ग्रामस्थ. पोलीस दप्तरी नोंदवलेली घटना कशी घडली आहे बघा. महाराष्ट्र दिन म्हणजे 1 मेला शुक्रवारी दुपारी ही मुलगी गायब झाली, कारण आरोपीनं चिमुरडीला आमिष दाखवून
जवळच्या गुराच्या गोठ्यात नेलं, तिथं तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले, नंतर दगडानं ठेचून तिची हत्या केली आणि मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला. मुलगी घरी परतली नाही म्हणून कुटुंबियांनी शोध सुरू केला. गावकऱ्यांनी भागातले CCTV फुटेज बघितले. त्यात आरोपी चिमुरडीला गोठ्याकडे नेताना स्पष्ट दिसला. त्यानुसार गोठ्याचा शोध घेतला आणि चिमुरडी मृत सापडली. CCTVमध्ये दिसलं की हा 65 वर्षाचा आरोपी भीमराव कांबळे हा चिमुरडीला गोठ्याच्या दिशेनं घेऊन चाललाय. हे फुटेज मुख्य पुरावे ठरले. थँक्यू CCTV. तुम्ही नसतात तिथे तर काय झालं असतं. अर्थात खूप उशीर झाला होता. भीमराव कांबळेला अटक केली आहे. गावकऱ्यांनीच त्याला प्रथम गावाजवळच्या नदीकडेच्या भागात पकडलं. सुरुवातीला तो म्हणत होता मी काहीच केलं नाही. मग राजगड पोलीस स्टेशननी त्याला ताब्यात घेतलं, CCTVचा आधार घेतला आणि त्याला अटक केलेली आहे. पोलिसांनी उत्तम काम केलं. जे पुणे जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल ते तिथे गेले, कारण लोकांचा जनक्षोभच इतका जास्त होता की लोकांनी हा संपूर्ण हायवे अडवला आणि हायवे अडवून मग त्या ठिकाणी ते म्हणायला लागले की तात्काळ कारवाई करा. आणि अर्थात सामाजिक क्षेत्रातली, राजकीय क्षेत्रातली मंडळीसुद्धा आता ह्या घटनेवरती बोलत आहेत. ते काय म्हणतात ऐका. अत्यंत राक्षसी प्रकार जो घडला त्याचा निषेध करायला सुद्धा शब्द नाही. जिथे माणसाच्या शब्द थिजतात, जिथे माणूस पण खरंच आपल्याकडे शिल्लक आहे का नाही असं वाटणं इतपत स्थिती निर्माण होते. आपण आपल्या राज्याच्या गृहमंत्र्यांकडून काय अपेक्षा कराव्या? खरंच अपेक्षा करण्यासारखी स्थिती आहे का? जिथे प्रत्येकजण स्वतःचा ढोल वाजवण्यामध्ये फार फार मशगूल आहे, स्वतःची जाहिरात करून घेण्यामध्ये आणि मी किती शक्तिशाली हे ठसवण्यामध्ये जास्त व्यस्त आहे, तिथे सर्वसामान्य माणसांचं जगणं किती मुश्किल झालं आहे. हे 4 वर्षाचं बाळ सुरक्षित नाही. बातमी ऐकून डोकं सुन्न झालं. त्या इस्मावर गुन्हा दाखल होईल, न्यायाने कारवाई होईल, लोक सांगतील फाशी द्यायला, पण त्या इस्माला आमच्या ताब्यात द्या. त्या 65 वर्ष असलेल्या आरोपीचं पहिलं लिंग कापलं पाहिजे. 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करायला जर ही माणसं धजवत घाबरत नसतील, हिंमत वाढत असेल त्यांची, तर मला वाटतं ही विकृती खरंच ठेचणं गरजेचं आहे. भोर पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलीस यंत्रणा पूर्ण सक्षमतेने तपास करते आहे. फॉरेन्सिक टीमनं पुरावे गोळा केले. डॉग स्क्वॉड आणि तांत्रिक तपास सुरू आहे. वरिष्ठ अधिकारी स्वतः लक्ष ठेवून आहेत. प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ॲक्ट, ज्याला पॉस्को आपण म्हणतो, त्याच्यात गुन्हा नोंदवला गेला आहे. अधिकृतपणे ह्या आरोपीला अटक दाखवली, ती त्याची प्रक्रिया सुरू आहे वगैरे. आणि मग आता जे सुरू होईल ते पॉस्को अंतर्गत सुरू होईल. हा कायदा भारत सरकारनं बालकावर होणाऱ्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी 19 जुलै 2012ला संमत केला. 14 नोव्हेंबर 2012पासून अंमलात आला. हा कायदा जेंडर न्यूट्रल आहे, म्हणजे तो मुलगा किंवा मुलगी दोघांनाही लागू होतो. बालकांना लैंगिक अत्याचार, लैंगिक छळ आणि पोर्नोग्राफीपासून संरक्षण देणं हे ह्या कायद्याचं उद्दिष्ट आहे. अशा गुन्ह्यासाठी विशेष न्यायालये स्थापन केली जात आहेत. खटले जलद गतीनं चालतात. प्रत्येक टप्प्यावरती तक्रार, तपास, पुरावा, खटला बालकाचं हित सर्वोच्च ठेवतो. कायद्यानुसार बालक म्हणजे 18 वर्षाखालील कोणताही व्यक्ती असं त्यात दिसतंय. आणि त्याप्रमाणे आता हे प्रकरण दिसेल तपासात. प्रश्न आत्ता काय आहे आणि तो का व्यापक आहे? व्यापक हे आहे की कुठल्याही समाजाच्या स्तरामध्ये कोणत्याही जातीचे लोक, कोणत्याही धर्माचे लोक असं कृत्य करू शकतात, कारण ती विकृती आहे. मग ह्या विकृतीला ठेचण्यासाठीचे पर्याय एकच आहेत, ते म्हणजे अशा विकृत लोकांना कायद्यातली कठोरात कठोर शिक्षा तातडीनं देणं. शक्य असेल तर रेअरेस्ट ऑफ रेअर असा गुन्हा ठरवून त्यांची फाशी 1-2 महिन्याच्या आत झाली आहे हे पाहणं. त्याच्यासाठी दीर्घकाळ प्रलंबित न्यायालयीन प्रक्रिया आणि मग न्यायालयीन प्रक्रियेनंतर दयेचे अर्ज वगैरे आणि मग ते राष्ट्रपतीकडे ते प्रलंबित राहणं. याच्यामुळं लोकांचा विश्वास उडला आहे. नसरापूरच्या घटनेमध्ये पुन्हा तेच सुरू आहे. हा जो लोकांचा संताप आपल्याला दिसतोय स्क्रीनवरती, हे त्याचंच द्योतक आहे. सगळ्यात वाईट काय, कितीही कार्यक्षम गृहमंत्री आहेत आणि कितीही त्यांनी बाहेर सांगितलं की आमचं पोलीस दल उत्तम काम करते, पोलिसांच्याबद्दल किंवा कायद्याच्याबद्दलची भीती ही पूर्णपणे नाहीशी झालेली आहे.
लोकांना वाटतच नाही की आपण पोलिसाकडे गेलो तर पोलिसाकडनं आपल्याला तपासाच्या माध्यमातून न्याय मिळेल. हे खरं त्यातली अडचण आहे आणि म्हणून लोक उद्विग्न होतात आणि रस्त्यावरती येऊन अशी आंदोलनं करतात. पुन्हा एकदा ऐका आणि थांबा. नमस्कार, मी नसरापूरचा एक नागरिक आहे. आमच्या गावात आतापर्यंत असं कधीच झालं नाही की आज महाराष्ट्र दिनाच्या दिवशी काळीगाव फसणारी घटना घडली. 60 वर्षाच्या नराधमानी, तो कुठल्या काय जातीचा असो धर्माचा सुद्धा आम्हाला माहित नाही, कांबळे त्या हरामखोराचं नाव भीमाजी कांबळे, त्यांनी 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला आणि तिला मारून 3 वर्षाची मुलगी. त्याचे आजोबा बनेश्वर मंदिरात 50 वर्ष त्यांनी काम केलं आणि त्या दिदीवर अशी वेळ आली. अख्खं गाव आम्ही बंद केले. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, जोपर्यंत पालकमंत्री येत नाही, फाशीची शिक्षा होत नाही त्या हरामखोर नालायक कांबळेला, तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही. पूर्वी 2 गुन्हे असताना त्याला सोडलं कसं काय हा. प्रशासनाने? 4 वर्ष तो आतमध्ये होता यारवड्या जन्मला. त्यांनी त्याच्या भावाच्या पूर्वीवर बलात्कार केला म्हणून 4 वर्ष तो आतमध्ये होता आणि त्या नराधमांनी 3 वर्षाच्या मुलीवर आज बलात्कार करा आणि तिला गोठ्यामध्ये खलास करून टाकलं. आणि मग जोपर्यंत आमचा मागण्या मान्य पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठत नाही. पोलिसांनी काय करायचे ते करू द्या. ए, अतुल, अजिबात काय बोलू नको, सगळे इकडे येतात. गावातल्या सगळ्या सगळे इकडे येतात. नसरापूर गावचे सगळे ग्रामस्थ म्हणजे